7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढे जायचंय। केंद्रांचं भाषण आहे ना तुमच्या त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत, तर बघूया। आदरणीय पवार साहेबांची मी चर्चा करेन दिल्लीवर। ते म्हणाले की 9 वर्ष मला साहेबांनी 7 वर्ष माफ करा 7 वर्ष साहेबांनी संधी दिली, नवीन चेहऱ्यांना संधी। इशारा होता सुतोवाच होतं राजीनाम्याचं असं वाटतं ताई? नाही, एकदा जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्वाचे नेते आहेत। 7 वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे। आता त्यांच्या भाषणाचा काय अर्थ तुम्ही करताय मला माहिती नाही, पण अर्थातच पक्षामध्ये त्यांनी ज्या काही सूचना दिल्या असतील ते पक्षाचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेन। काही नवीन चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे का? कारण माहिती नाही, आता तुम्ही तुमच्या समोर व्यासपीठानं बघाले। मला आता प्रधानमंत्र्यांची मीटिंग आहे, बाप्पा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी चर्चा आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? एकदा दोन्ही राष्ट्रवादी किंवा कुठलेही एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणा बरोबर जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे। आणि मी तुम्हाला खरं सांगू का, या चर्चा खरंच कॅमेरावर होत नाही। बरं, नेमकं तुमच्या मनात आहे का ताई की दादांच्या सोबत जायचं किंवा? हे बघा, माझं आणि दादाचं प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून आहे, त्याच्यामुळे त्याच्यात अंतर यायचा कधी विषयच येत नाही। आणि अर्थातच एक कुटुंब म्हणून पवार फॅमिली कालही होती, आजही होईल आणि पुढे आहेच, त्याच्यात काही वादच नाहीये। त्याच्यामुळे माझ्यावर किंवा दादावर झालेले पवार कुटुंबातले संस्कार आहेत, ते त्याच्यात कधीच बदल होऊ शकत नाही। आणि राजकीय लाईन ही काय घ्यायची असते ती दादाला आणि मला, आम्हाला दोघांनाही, हा काय बहीण भावांचा खेळ नाही ना, आमच्या दोघांचा भातुकलीचा खेळ नाही, हा एक गंभीर विषय आहे। तर अर्थातच जेव्हा काही तो निर्णय होईल तो प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने विचारूनच होईल, कारण का हा काही माझा आणि दादाचा विषय एकट्याचा नाहीये। दादांच्या पक्षाचे ते म्हणतात की भारतीय जनता पक्षासोबत येणं गरजेचं असेल तर आमच्या सोबत यायचं असेल। मी त्यांचं काही स्टेटमेंट ऐकलं नाही, त्याच्यामुळे मला त्याची काय माहिती सेशन आहे तेव्हा चर्चा होईल। जयंत पाटलांनी जे म्हटलं की नव्या चेहऱ्यांना संधी, नेमकं नवा चेहरा कोण असावा असं वाटतं? एक मिनिट ओंकार, नवा चेहरा नेमका कोण असावा असं तुमच्या मनात? चर्चाच नाही ना, चर्चाच नाही, निर्णय नाही तर कसा केला? राजीनामा दिला ताई, त्यांनी राजीनामा सोपवलाय का? राजीनामा झालेला नाही, ते म्हणले का तसं? तसं नाही ताई, ताई पवार साहेबांनी म्हणलं की ताई निर्णय घेतील आता नाही, मला तुम्ही मिक्स होताय सगळं, बरोबर? तसं नाही म्हणले। जयंतरावांचा विषय वेगळा आहे आणि दुसरा पॉलिटिकल निर्णय वेगळा आहे। आणि मी तुम्हाला आधी सांगितलं, आजही सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेब जेव्हा 24 वर्ष तेच अध्यक्ष आहेत त्याचे, त्यांनी जेव्हा निर्णय घेतले तेव्हा लोकशाही पद्धतीने घेतले। सगळ्यांना कार्यकर्ते, सहकारी, पदाधिकारी, नेते सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्येच घेऊन आपण राजीनामा सोपवलाय का? जयंत पाटलांनी राजीनामा सोपवला, त्यांनी बोलून दाखवलं की मला मुक्त। त्यांनी मागणी केली आहे, आता पवार साहेब ठरवतील काय करायचं। कुठलंही पत्र दिलेलं नाही, राजीनाम्याची चर्चा नाही, नेहमीप्रमाणे स्टॉमिनट टीका। पाटिल सर आप इस्तीफा देने के इच्छुक हैं, आपने पेशकश की है क्या? उसके बारे में क्लैरिफिकेशन दीजिए। दिलाय का पडणार नव्हतो, मी सांगितलं व्यवस्था जी आहे त्याच्यात आली पाहिजे, त्यासाठी साहेबांनी योग्य तो निर्णय घ्यावा। आप सर, प्रश्न वही रह जाता है सर, सवाल वही रह जाता है कि आपने इस्तीफा दिया है या पेशकश की है? मैंने नहीं दिया, मैंने भाषण ऐसा किया पवार साहब आने वाले दिनों में इसके ऊपर तो विचार करे और निर्णय ले। तुम्ही जबाबदारी तो मुक्त होईचे जबाबदारी आहे असं आहे की सांगितलं, मी मराठीत भाषण केलं, मी असं का करतोय? मी मराठीत हे भाषण केलेलं आहे आणि मी हे सांगितलेलं आहे की
मी इतक्या वेळ काम केलेलं आहे, पुढं आणखी कुणाला जबाबदारी द्यायची असेल पवार साहेबांना त्यांनी योग्य तो त्यांचा विचार करावा. सांगितलंय की यापूर्वी देखील साहेबांना भेटून प्रत्यक्ष तुम्ही सांगितलं. मी भाषण केलं ना, आता त्याच्या मागे कशाला तुम्ही करताय? साहेब असं आहे की 7 वर्ष हे काम करतोय. साहेबांना आणखी वेगळा विचार करायला मुभा दिली पाहिजे. त्यांना योग्य तो निर्णय घ्यायची तयारी त्यांना मोकळीक दिली पाहिजे आणि ते योग्य त्यावर सर्वांशी चर्चा करून निर्णय राजीनामा साहेबांनी त्याच्यावर योग्य तो निर्णय करून पुढं काय करायचं ठरवावं यासाठी त्यांना मोकळीक देणं आवश्यक आहे. पक्षातील काही नवीन चेहरा कोण आहे? अरे मी कुठे मी कसं करायचं कॅमेरा धरला मी कशाला पण खाली घेऊ. अज्ञातवासात आहात असं देखील त्यानंतर तुम्ही केल्यामुळे अज्ञातवासात कधीच नव्हतो. मी ज्ञातवासात आहे. यार माहित आहे, ते माहित असतं, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यामुळं मी या ठिकाणी 7 वर्ष काम करतो. मी साहेबांना सगळे अधिकार आहेतच, मी देणारं कोण. तर साहेब याच्यावर योग्य तो निर्णय घेतील आणि त्यांनी भाषणात सांगितले सर्वांशी चर्चा विचारविनिमय करून पुढं काय करायचं याचा निर्णय साहेब करतील. सातत्याने म्हणतोय, तुम्हाला देखील आमदारांनी सांगितलं होतं. मला भेटले का? भेटले, उत्तम जानकर भेटले, त्यांनी सांगितलं जयंत पाटलांनी सांगितलेलं आहे. जयंत पाटलांनी सांगितलं की पवार साहेबांकडे जाऊन आमचं मत मांडा. या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत, आमदारांच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवरती तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदावरून लांब राहायचा निर्णय घेता. मग पुढे काय असं आहे का? या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं तुम्हाला वाटतंय का? आणि त्यापूर्वी तुम्ही प्रदेशाध्यक्ष पदावरून लांब काय जाता? मला माहित नाही काय होणार आहे ते, पण मला असं वाटलं की आता सगळे एकत्रित गोळा झालेले आहेत, आपण इच्छा व्यक्त करावी. मग साहेब पुढं त्यांना योग्य वाटतं. शेवटी साहेब जे म्हणतील तेच अंतिम असतं. साहेब काय ठरवतील. पक्षातील नाराजीमुळे अशा पद्धतीचा निर्णय घेण्याचा तुम्ही निर्णय त्या ठिकाणी लोकांनी नाराजी देखील व्यक्त केली. 7 वर्ष काम केलेलं आहे. तरुणांना संधी द्या म्हटला, नवीन चेहरा कोण आहे जबाबदारी सांभाळू शकतो. पक्ष विचार करेल.